नमस्ते मित्रांनो, आपले स्वागत आहे इंजिनियर आवेज या चॅनलमध्ये. तर पुढचं गणित होते 7व्या नंबरचं आपल्याला गणित पाहायचं आहे. 99x + 101y = 499 अँड 101x + 99y = 501. तर याच्यामध्ये आपण पाहू हे आहे त्याचे सोल्युशन. याच्यामध्ये 99x हा जो पहिला इक्वेशन आहे याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 1, आणि हा जो दुसरा इक्वेशन आहे त्याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. तर याची आपण जर का सिंपल आयडिया पाहिली, अशी जे गणित येणार आहे म्हणजे 99x 101 असे मोठे मोठे नंबर जेव्हा पण येणार आहे गणितात, तेव्हा आपण काय करू, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ला आपण पहिले काय करू, अधिक करू म्हणजे बेरीज करू, आणि नंतर मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ला आपण काय करू, वजा करू. म्हणजे पहिले आपण करू या मोठ्या मोठ्या इक्वेशनची आपण पहिले बेरीज करू आणि मोठ्या मोठ्या इक्वेशनची आपण नंतर वजाबाकी करू. बस याच्यावरूनच आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू मिळणार आहे. या मोठे मोठे जे नंबरची इक्वेशन आहे त्याच्यामध्ये हीच मेन आयडिया आहे, आणि दुसरं काही नाही. याच्यामध्ये फक्त डिवाईड करायचं आहे 2 वेळा. ठीक आहे. तर याच्यामध्ये इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 झालेलं आहे. तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ला आपण काय केलं, ॲड केलं. त्याच्यामध्ये 99 आणि 101 याचे किती झालं, 200. ठीक आहे. हे आले 200, हे आले 200, आणि हे पण किती झाले 200, आणि हे 3 नंबरचं जेव्हा आपण ॲड केलं तर हे पण किती झाले, हे किती झाले 499 + 501 हे झाले 1000. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण हे ॲड केल्यावर आपल्याला काय भेटलं, हे इक्वेशन भेटलं. पण आपल्याला एवढं मोठं इक्वेशनची गरज आहे का, नाही. तर आपल्याला याच्यामध्ये कोणतं पद समान काढता येईल, याला आपण जर का 200ने डिवाईड केलं, ठीक आहे, किंवा भागाकार केलं. ठीक आहे. आपण याला जर का 200ने भागाकार केला, याचा 200ने आपण याला भागिले केले, डिवाइड बाय 200 + 200y. ठीक आहे. 200y अपॉन 200 आणि 1000/200 भागिले 200 किंवा 200. ठीक आहे. तर हे काय होऊन जाईल, कट सेम, आणि हे 2×5 म्हणजे इथं 5 येऊन जाईल. ठीक आहे. आपल्याला भेटणार काय आहे, 200ने जेव्हा आपण डिवाईड करू किंवा भागिले करू तर आपल्याला x + y = 5 भेटणार आहे. ठीक आहे. हे छोटं इक्वेशन भेटलं आपल्याला. तर हे आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे हा इक्वेशन. आणि नंतर आता हे मोठे मोठे जे इक्वेशन आहे मोठ्या नंबरवाले, तर यांची काय करणार आहे आपण, वजाबाकी. म्हणजे हे 2 नंबर इक्वेशन आणि 1 नंबर इक्वेशनची काय करणार आहे, वजाबाकी. तर वजाबाकीचा नियम काय आहे, फक्त वजाबाकी जेव्हा पण आली का एकच लक्षात ठेवायचं आहे की वजाबाकी करताना हे खालचं जे इक्वेशन राहतं, खाली 2 नंबरचे जे इक्वेशन राहतं तिथं अधिकचे वजा होतात आणि वजाचे काय होतात, अधिक होतात. ठीक आहे. वजाबाकी करताना अधिकचे वजा होतात आणि वजाचे अधिक होतात. बस बाकी काहीच नाही आहे. तिथं आपण काय करू, हे वजा 102चे अधिक 101चे वजा 101, आणि हे -99चे प्लस 99चे -99, आणि इथं पण काय, इथं प्लस होते तर आपण इथं मायनस घेतलेले आहे. तर इथं आपल्याला हे छोटं इक्वेशन भेटलेलं आहे. आपले ॲन्सर भेटलेलं आहे. ॲन्सर काय आहे, -2 +2 अँड -2. त्याच्यामध्ये सारखं काय दिसतं आहे, 3 वेळा 2 दिसतं आहे. तर काही नाही करायचं, 3 वेळा आपण 2ने भागाकार द्यायचा. ठीक आहे. तर 2ने भाग करू म्हणजे हे 2 इथं पण 2y इथं पण काय होणार आहे, 2 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. ठीक आहे. तर डिवायडिंग बोथ साईड इक्वेशन बाय 2 म्हणजे 2ने हे इक्वेशन जे आहे ते याला भागाकार करायचं आहे. तर आपल्याला भेटलं काय मग,
इथं काय भेटलं आपल्याला -x + y = -1 आणि हे इकडं इक्वेशन काय होते, बस हे दोन इक्वेशन आपल्याला आणायचे होते, हे एक आणि हे एक. तर या दोन इक्वेशनला आपण एका खाली एक ठेवणार आहोत. हे काय इक्वेशन नंबर 4 आहे, हे इक्वेशन नंबर 3 आहे. तर इथं 3 लिहिलेलं आहे आणि इथं काय लिहिलेलं आहे 4 इक्वेशन. एका खाली एक लिहू आपण हे इक्वेशन, हे 3 आणि हे 4. तर इथं लिहिल्यावर आपण इथं यांची दोघांची काय करणार आहे, बेरीज करणार आहे. ठीक आहे. हे कसं काय समजणार का बेरीजच करायची, तर बेरीज याच्यावरून समजणार आहे, कारण हे इथं जे होते ते इथं +x होते आणि इथं -x होते. जर का वर पण प्लस आहे खाली पण प्लस आहे तर तेव्हा वजाबाकी करायची, आणि जर वर का मायनस किंवा वजा अधिक किंवा वजा अधिक आहे आणि खाली वजा आहे तर तेव्हा बेरीज करायची. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता हे बेरीज केल्यानंतर हे +x आणि -x काय होणार, कॅन्सल, आणि हे y आणि y 2 वेळा y म्हणजे 2y, आणि हे 5 - 1 म्हणजे 4. ठीक आहे. त्याच्यानंतर y = 4/2 किंवा 4/2. तर y ची किंमत किती आली, 2. तर एकदा का आपल्याला y ची किंमत भेटली तर y ची किंमत आपण या छोट्या इक्वेशनमध्ये ठेवू शकतो. ठीक आहे. या इक्वेशनमध्ये किंवा समीकरणामध्ये आपण हे काय ठेवणार आहे, तर y ची च्या जागेवर आपण काय ठेवले, 2. ठीक आहे. तर x = 5 - 2, तर x किती आले, 3. तर समीकरणाची उकल किती आली आपली, 3,2, किंवा उकललाच आपण काय म्हणतो, सोल्युशनलाच आपण इंग्लिशमध्ये उकल म्हणतो आणि याच्यामध्ये आपण उकल म्हणतो. तर मराठी मिडियमचे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थ्यांसाठी हेच आहे, आणि मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यासाठी याचं सोल्युशन, याचं स्नॅपशॉट घेऊन टाका. या PDF तुम्ही स्नॅपशॉट घेऊन टाका हे इक्वेशनचं. याच्यामध्ये सर्व मराठीमध्ये दिलेलं आहे. हे समीकरण 1, 2 यांची बेरीज करू, हे सर्व मराठीत. याचं एकदा स्नॅपशॉट घेऊन टाकायचं आहे. बाकीचे पण गणिताचे हे स्नॅपशॉट आहे, ते घेऊन टाका. ठीक आहे. नेक्स्ट आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल काय आपलं शेवटचं एक्झाम्पल आहे आजचं. हे एक्झाम्पल 49x - 57y = 172 आणि 57x - 49y = 252. याचं सोल्युशन पाहायचं आहे आपल्याला. शेवटचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. हे एक्झाम्पल आपण मराठीमध्ये पाहू. हे एक्झाम्पल मराठीमध्ये पाहायचं आहे आपल्याला, मराठीवाल्यांसाठी. आणि इथं तर पहिलं जे इक्वेशन आहे याला मस्त 1 नंबर इक्वेशन, आणि दुसरं इक्वेशनला मस्त 2 नंबर इक्वेशन, समीकरण 2. तर याच्यामध्ये आता असे मोठे मोठे नंबरचे जे इक्वेशन आहे याला आपण काय करायचं आहे, पहिले बेरीज करायची आहे. 1 आणि 2चे आपण काय करू, बेरीज करू. तर ठीक आहे. आता या दोघांना मिळवल्यानंतर काय भेटणार आहे, 106, आणि या दोघांना मिळवल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, आता पहा. आता हे गडबडून जायचं नाही, -57 आणि -49, दोघांना पण मायनस आहे, म्हणजे दोघांना मिळवायचं आहे. तर किती येईल, 106. ठीक आहे. आता या दोघांना पण मिळवायचं आहे, 172 आणि 252चं काय होईल, 424. तर समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 106ने भागू. तर आपल्याला एवढे मोठे मोठे नंबर पाहिजे का, नाही. तर आपण याला कशाने भागू शकतो, 106ने, म्हणजे 106ने आपण याला डिवाईड करू शकतो. ठीक आहे. तर डिवाईड करण्यासाठी याला जेव्हा आपण 106ने डिवाईड करू, 106, याला पण 106 आणि याला पण आपण 106. तर ठीक आहे. 106ने डिवाईड केल्यानंतर हे आपल्याला भेटणार आहे इक्वेशन हे. ठीक आहे. 106ने आपण डिवाईड केलेलं आहे याला, आपल्याला x - y = 4 हे इक्वेशन नंबर 3 भेटलेलं आहे. ठीक आहे. हे इक्वेशन नंतर लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. तर नंतर आता ह्या मोठ्या इक्वेशनाचे आपण पहिले काय करतो, बेरीज करतो, आणि नंतर काय करतो, वजाबाकी करतो. तर वजाबाकी केल्यानंतर
आता 1 आणि 2चे आपण काय करणार, हे 1 आहे आणि हे 2, तर याची वजाबाकीचा नियम तुम्हाला माहिती आहे. वजाबाकी करताना खालचा जो इक्वेशन राहतो, वरचा नाही, फक्त खालचा, त्याचं प्लसचं मायनस आणि मायनसचे प्लस. ठीक आहे, तर याच्यामध्ये तसंच करायचं आहे. आता याच्यामध्ये जर का गडबड झाली तर आपण काय करू, वरचे प्लस पण लिहायचे, त्यांनी आपल्याला समजायला सोपं जाणार आहे. +49 आणि खालचे काय आहे मग ते प्लसचे मायनस आणि मायनसचे प्लस आणि हे प्लसचे मायनस. तर इथं काय येईल, इथं +49 वरचे, ठीक आहे, हे +49 आणि खालचे -57. ठीक आहे, -59 म्हणजे किती भेटले आपल्याला, -8. तर वरचे इथं किती आहे आता, -57. ठीक आहे, हे -57 आणि हे आपण चिन्ह बदलला याचा, म्हणजे +49. तर याचे किती येईल, 8. ठीक आहे, 8. ठीक आहे, तर 172 आणि हे वरचे प्लस आहे आणि आपण याला काय केले, -252. तर याच्या आता पहा, आता 172 मधून 252 काढूच शकत नाही आपण. तर याला काय करायचं आहे, 252 मधून आपल्याला हे काढायचे. तर किती येईल आपलं उत्तर, 80. तर याला काय लावायचं, मायनस. जेव्हा पण आपण छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करणार, तेव्हा त्याला काय येते, वजा चिन्ह येतो. म्हणजे आपण जर का 1 + 5 केलं तर त्याला उत्तर आपलं 4च राहील, पण त्याला काय येते, मायनस. ठीक आहे, तर नंतर आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूस 8ने भागू. ठीक आहे, तर याच्यामध्ये सारखं आपण कशाने भागू शकतो, याला 8ने, ज्याने काय होणार आहे, ते छोटं इक्वेशन होऊन जाणार आहे. ठीक आहे, -8x/8 -8y/8. सर्व पदांना आपण 8ने भागिले किंवा डिवाइड बाय 8 करणार आहे. ठीक आहे, हे 8 कॅन्सल, 8 कॅन्सल, 8 10 जा किंवा 8 10 हे 80. ठीक आहे, आपल्याला इक्वेशन काय भेटतं आता, इक्वेशन आपल्याला, आणि हे जे -x आहे, ठीक आहे, इथं तर काहीच नाही आहे आणि जिथं काहीच नसतं म्हणजे तिथं 1 आहे. आता हे y इथं काही दिसतं आहे का, नाही, तर इथं 1 आहे. ठीक आहे, फक्त x लिहिलं म्हणजे इथं त्याचा सहगुणक किती असतो, 1. तर हे इक्वेशन नंबर 4. तर आता पहा, आपल्याला छोटे इक्वेशन किती भेटले, छोटे इक्वेशन आपल्याला भेटले, हा छोटा इक्वेशन आणि हा पण छोटा इक्वेशन. तर या छोट्या इक्वेशनमध्ये आपण या दोघांची काय करतो, बेरीज. हे 3 नंबरचं इक्वेशन आणि हे 4 नंबरचं इक्वेशन आपण काय करू, बेरीज. तर बेरीजमध्ये काही रूल नाही, चिन्ह बदलतात का, नाही. त्याच्यामध्ये हे +x आणि -x काय होणार आहे, कॅन्सल. आणि इथं आता हे y काय आहे, -1y येते. ठीक आहे, समजायला सोपं जाईल. आणि इथं खाली काय आहे, इथं पण -1y. याची बेरीज करू तर काय येईल, -1 आणि -1 म्हणजे -2y. ठीक आहे, तर 2y बरोबर किती आले, -6. तर yची किंमत -6 भागिले -2 किंवा -6/-2. तर 2×3=6 किंवा 2×3=6. ठीक आहे, तर y = व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 3. तर आपल्याला ही yची व्हॅल्यू भेटलेली आहे. तर ही yची एकदा व्हॅल्यू भेटली तर आपण याच्यामध्ये कोणत्याही इक्वेशनवर जर का आपण व्हॅल्यू ठेवली yची, तर आपल्याला xची व्हॅल्यू भेटणार आहे. पण आपण असा इक्वेशन चूज करू ज्याच्यामध्ये आपल्याला सिम्पलमध्ये व्हॅल्यू भेटणार आहे. तर आपण कोणतं इक्वेशन पाहू, हा इक्वेशन पाहू. कारण हा इक्वेशन पण आपण पाहू शकतो, पण आपण हा इक्वेशन घेतलेला आहे. तर हा जो समीकरण आहे तो आपण इथं घेऊ. ठीक आहे, तर हा समीकरण इथं घेतलेला आहे आणि yच्या जागेवर आपण काय ठेवणार आहे, 3. हे 3 yच्या जागेवर ठेवले. ठीक आहे, तर x - 3 = 4. ठीक आहे, तर x - 3 = 4. आता x बरोबर काय आले, 4 आणि हे +3 जेव्हा इकडच्या बाजूला जाईल तर अधिकचे काय होईल, -3चे काय होईल, +3. तर 4 आणि 3
7. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली 7 आणि वायची व्हॅल्यू भेटली 3. तर समीकरणाची उकल किती आहे 7,3. आणि इंग्लिशमध्ये काय आहे सोल्युशन काय आहे द सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज सायमल्टेनियस इक्वेशन इज 7,3. ठीक आहे. तर एक सामायिक समीकरणाला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू सायमल्टेनियस इक्वेशन तर हे आपलं गणित होतं. आणि इंग्लिशवाल्यांनी इंग्लिश मिडियमवाले जे आहे तर त्यांनी याचं सोल्युशन जे आहे ते इंग्लिशमध्ये पाहून घ्यायचं आहे. इंग्लिशमध्ये याचं जे सोल्युशन आहे 49वाल्याचं जे सोल्युशन आहे हे याचं स्नॅपशॉट घ्यायचं आहे. 49वाल्याचं हे सोल्युशन आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण एक्सरसाइज काय आहे 1.1 सराव संच 1.1 आपला सॉल्व झालेलं आहे. ठीक आहे. तर धन्यवाद.